नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कमी ब्लाऊज पीस असेल तर कसे कटिंग करायचे ते. तर हे बघा मैत्रिणींनो, फक्त 75 सेंटीमीटर हा ब्लाऊज पीस आहे आणि त्यावरती आहे ही दोरी वर्कची डिझाईन, तीही उभी आहे झाडासारखी. तर बघा, जर प्लेन असला असता तर आपण कुठेही ठेवून ॲडजस्ट करू शकलो असतो, पण प्लेन नाही आहे आणि हे उभे जे आहेत पानाचे आकार ते आपल्याला असे उभेच घ्यायचे आहेत. त्यासाठी खूप ॲडजस्ट करून आपल्याला हे कटिंग करायला पाहिजे. त्याच्यासाठी बघा, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की. नवीन मैत्रिणींना कधी जर तुम्हाला असा ब्लाऊज आला तर कसं कटिंग करायचं हे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, पाठीमागचा भाग आपण मी डबल फोल्ड करून जॉईंट भागाकडूनच कट करून घेणार आहे, कारण पुढचा आपल्याला पुढून हुक आहेत त्याच्यामुळे. तर आणि हे सगळे पार्ट असे जे आहेत ते उभेच यायला पाहिजेत. आपल्याला जे फुलं आहेत ते उभे यायला पाहिजेत, म्हणून आपण हे कुठे हे ॲडजस्ट होईल कपडा हे बघून आपण कटिंग करून घेणार आहोत. तर भाईला पण उभंच ठेवून घ्यायचं आहे. तर बघा, आधी सुरुवातीला मी पाठीमागचं कट करून घेते आणि मग नंतर दुसरे पार्ट कट करून घेऊयात आपण, जिथे कुठे ॲडजस्ट होतील तिथे. तर बघा, आपण जसं थोडंसं अर्धा इंचाने जास्त कपडा ठेवतो तसंच मी जास्त नाही ठेवला, थोडासाच ठेवला आहे, कारण आपली ब्लाऊज पीस खूप कमी आहे आणि हा 40 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे. कमी असला असता म्हणजे कमी साईजचा असला असता तरी बसला असता, पण तरी पण मी 40 साईजचा हा कमी ब्लाऊज पीसामध्ये कसा ॲडजस्ट करून कसा ठेवून स्टिचिंग करायचं हे मी तुम्हाला दाखवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला पण युजफुल होईल हा व्हिडिओ. जे नवीन मैत्रिणी शिकत आहेत ते पण त्यांना पण शेअर करा. तर बघा, उभंच ठेवलं आहे मी आणि कटोरी या साईडला बसली आहे. तर आपण साईड पार्टचा भाग उभंच ठेवून कट करणार आहोत, म्हणजे जो पानाचे आकार आहेत उभ्या लाईनला येतील. आणि हा ब्लाऊज तुम्हाला मी शिवून पण दाखवणार आहे, म्हणजे पूर्ण शिलाई दाखवणार नाही आहे, शिवून झाल्यानंतर ब्लाऊज दाखवणार आहे. तर आपल्याला बाहीला थोडंसं जॉईंट द्यावं लागेल, दोन्ही साईडला जॉईंट द्यावं लागेल, कारण खूप कमी कपडा असल्यामुळे. आणि दोन्ही बाहीला कसं जॉईंट द्यायचं हे पण सांगणार आहे मी तुम्हाला पुढे. तर आता आपली कटोरी पण साईड पार्ट पण कट झालेला आहे. आता कटोरी कट करून घेऊयात आणि मग नंतर बाही कट झाल्यानंतर क्रॉसपट्टी कट करून घेऊयात. क्रॉसपट्टीला ते थोडंसं कमी असलं तर जॉईंट करता येईल, पण जे अखंड आपल्याला काढायला येतील कटोरी पाठीमागचा भाग, साईड पार्टचा भाग, ते सगळे अखंड कपड्यावरतीच आपण कट करून घेऊयात. बाहीला आता जोड द्यावा लागेल, कमी आहे. तर बघा, असं ठेवलं तर ते पानं खाली येतील, त्यासाठी मी ही पलटून या साईडने ठेवलं आहे. बघा, व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर आपल्याला जोड द्यावा लागेल. तर दोन्ही साईडने आपल्याला जोड द्यायचा आहे, दोन्ही साईडने जोड द्यायचा. एका साईडचा म्हणजे पाठीमागे किंवा पुढे एका साईडला जोड द्यायचा नाही, कारण दोन्ही साईडला दिलं ना ते स्टिचिंग केल्यानंतर फिटिंगच्या याच्यामध्ये जातं. अजिबात दिसत नाही की आपण बाही जॉईंट केलो, बाहीला जॉईंट केलो आहोत. ते कपडा दुसरा वेगळा जॉईंट करून शिवलो आहोत ते अजिबात दिसत नाही. त्यासाठी दोन्ही साईडनी शिलाई जॉईंट करायचं बाहीला कपडा. तर बघा, हे शिवते वेळेस लागेल म्हणून इथे मी लगेच जवळच ठेवते. तर आता फक्त आपली क्रॉसपट्टी राहिलेली आहे, क्रॉसपट्टी कट करून घेऊयात आणि मग नंतर तुम्हाला लगेच दाखवते. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन मैत्रिणींना म्हणजे नवीन जे मैत्रिणी शिकत आहेत ब्लाऊज, असं कधी असं ब्लाऊज पीस येतो शिवायला, तर कसं ॲडजस्ट करायचं हे पण त्यांच्या लक्षात येईल, युजफुल होईल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. त्यांच्या शेअर करा त्यांना.
तर आता आपली इथे क्रॉसपट्टी पण कट झालेली आहे. तर आता बघा आपली कटिंग झालेली आहे. तर आता मी तुम्हाला खूप मोठा होईल शिवून दाखवलं तर म्हणून शिवून झाल्यानंतर हे बघा माझं ब्लाऊज दाखवत आहे. खूप छान पद्धतीने फिनिशिंग खूप छान आलेली आहे या ब्लाऊजची. अगदी कमी वेळेमध्ये शिवला आहे मी. बघा इथं मी दोन्ही साईडनी जॉईंट दिलेला आहे. तर बघा फिटिंगमध्ये गेलेले आहे. अजिबात दिसत नाही वरती की आपण बाहीला जॉईंट दिलो होतो म्हणून. त्यासाठी ही ट्रिक वापरा, म्हणजे तुम्हाला बाही खूप छान बसेल बी आणि बाहीला जॉईंट लावलेलं ओळखायला पण येणार नाही. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आजचा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आणखीन एक अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.